नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, GICRE बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अप्रूव्ज सेटिंग अप होली ओन सबसिडरी इन UK. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GICRE म्हणजे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला त्याच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? युनायटेड किंगडममध्ये आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट करण्यासाठी. आणि या होली ओन सबसिडरी कंपनीचे नाव राहील GICRE इंडिया सर्व्हिस कंपनी. चला आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन गेट्स GST डिमांड नोटीस ऑफ ₹101.95 करोड. तर मित्रांनो, LICला 101.95 कोटी रुपयांची GST डिमांड नोटीस मिळाली आहे. चला आता बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 35%ने इन्क्रीज होऊन 120.48 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 41%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया व्हिलपूल ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्हिलपूल ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 11.9%ने इन्क्रीज होऊन 1,564 कोटी रुपये आला आहे. तसेच व्हिलपूल ऑफ इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 82.5%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टॉरेंट पॉवर लिमिटेडने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टॉरेंट पॉवर लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने इन्क्रीज होऊन 489 कोटी रुपये आला आहे. तसेच टॉरेंट पॉवर लिमिटेडने 14 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20.1%ने इन्क्रीज होऊन 1,240 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 189.1%ने इन्क्रीज होऊन 13 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड विन्स मेजर एक्सपान्शन प्रोजेक्ट इन मिडल ईस्ट वर्थ अप टू ₹10,000 करोड. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला एक्सपान्शन प्रोजेक्ट मिळाला आहे मिडल ईस्टमध्ये. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची किंमत आहे 10,000 कोटीपर्यंत. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेड विन्स ₹404 करोड प्रोजेक्ट फ्रॉम ईस्ट कोस्ट रेल्वे इन ओडिशा. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला ओडिशामध्ये कोरापुत सिंगापूर रोड डबलिंग प्रोजेक्ट मिळाला आहे ईस्ट कोस्ट रेल्वेकडून. आणि या प्रोजेक्टची किंमत आहे 404 कोटी रुपये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.